ठीक आहे. आपण वर्क एनर्जी ॲज वेल ॲज साऊंड, ॲक्च्युली दे आर टू चॅप्टर्स. वर्क एनर्जी याच्यामध्ये इन्क्लुडेड कोण बेटा? पॉवर. वर्क एनर्जी, पॉवर अँड साऊंड. ओके, दीज आर द टॉपिक्स इन्क्लुडिंग पॉवर वी हॅव ऑल्सो स्टडी. सिल्वर झोनमध्ये साऊंडवरती काही फार क्वेश्चन नसतात, परंतु हे वर्क एनर्जी पॉवरवाले क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये करू. साऊंड विल बी ऑल्सो इन्क्लुडेड इन नॅशनल ऑलिम्पियाड. शुरू किया जाए बेटा. फर्स्ट क्वेश्चन, व्हेरी सॉरी, पहिले आपण एकदा कन्सेप्ट सगळ्या रिवाइज करू. व्हॉट डू यू मीन बाय वर्क? जल्दी बोलो, पटपट बोला. वर्क, अरे व्हॉट इज वर्क? या स्पेसमध्ये फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडी मूव्ह होणं फार गरजेचं आहे. ती पण फोर्सच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह झाली तर आपण काय म्हणतो? वर्क इज डन. आता वर्कचा फॉर्म्युला सांगा पटकन मला सगळ्यांनी. बहुत बढिया. वर्कचा फॉर्म्युला नेहमी काय सांगायचा बेटा? एफ एस कॉस थिटा. नुसतं एफ एस म्हणायचं नाही. दिस इज द फॉर्म्युला फॉर वर्क डन. किती केसेस आहेत बेटा वर्क डन साठी? जल्दी बोलो. 5 केसेस कॅन बी कन्सिडर्ड. कशा बेटा? जिकडे फोर्स लावलाय त्याच डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट असू शकते. येस ऑर नो? फोर्स ॲज वेल ॲज डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. दुसरी केस काय होऊ शकते? जल्दी बोलो. की दोघांमधला अँगल सपोज थोडासा वाढला. ओके, जिकडे फोर्स लावलाय डिस्प्लेसमेंट मी इथून दाखवतो, ठीक आहे ना. आपण काय करू? डिस्प्लेसमेंट स्ट्रेट झालंय बट फोर्स स्ट्रेट हा था. एक्झाम्पल जल्दी बोलो. अच्छा, याचं पहिलं सांगा एक्झाम्पल. सरफेसवर कोणता ऑब्जेक्ट घ्या, फोर्स लावा, जिकडे फोर्स लावला तिकडे डिस्प्लेसमेंट. पटपट बोला. इथे काय बोलणार आपण? व्हॉट कॅन बी द एक्झाम्पल? टोईंग ऑफ द व्हेकल पाहिलं सगळ्यांनी. एका मुलाच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय, दुसरा मुलगा त्याला पॅरल चालतो, तो थोडाच मागे असतो, त्याने पायाने टो दिलाय. अरे हॅव यू सीन? बरोबर आहे, टोईंग ऑफ द व्हेकल झालं. एखादा छोटा मुलगा आहे, खेळण्यातली गाडी खेळतो, त्याच्या हातात दोरी असते, बरोबर आहे, ती दोरी ओढते. आर गेटिंग? सो ती दोरी ओढतो तिरकी आणि गाडी चालते हॉरिझॉन्टल. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये अँगल किती आला बेटा? ॲक्यूट. कॅन बी द केस. पुढची केस सांगा पटकन. समजा हाच अँगल वाढून व्हॉट कॅन हॅपन बेटा? पॉसिबिलिटी आहे हां की डिस्प्लेसमेंट पुढं होत आहे, परंतु फोर्स वाढत वाढत किती झाला? 90. जल्दी बोलो. व्हेअर इट्स हॅपनिंग? हां हां, भिंतीला धक्का. पॉप्युलर एक्झाम्पल याचं काय पाहिलं होतं आपण? सारे बच्चे जल्दी बोलो. UCM. काय पाहिलं होतं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पार्टिकल जर का क्लॉकवाईज मॅनरने फिरतोय, घड्याळाचे काटे फिरतायत, त्या घड्याळाची जी टीप आहे, घड्याळाची जी टीप आहे तिचं डिस्प्लेसमेंट टँजेन्शियल आहे, आणि तिच्यावरती त्या टीपवरती ऍक्ट होणारा फोर्स कसा आहे? सेंट्रिपेटल फोर्स, जो टुवर्ड द सेंटर आहे. पण हे एक्झाम्पल कशाचं आहे बेटा? UCM आहे की नाही. नॉन युनिसेम मध्ये काय होतं? आणखी एक फोर्स येतो टँजेन्शियल, दोघांचा रिझल्टंट नेहमी आतमध्ये असायला होत नाही. इज दॅट ओके विथ एव्हरीवन? बरं, आणखी एक एक्झाम्पल पाहिजे त्याचं आपण. 90 वाला जल्दी बोलो. हां, सपोज एक माणूस आहे आणि एक लगेज कॅरी करतोय. काय कॅरी करतोय बेटा? एक लगेज कॅरी करतोय, त्याच्या हातामध्ये लगेज आहे, ठीक आहे ना. ही सुटकेस कॅरी केली त्याने आणि तो मूव्ह करत 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 लुक ॲट दिस सुटकेस. सुटकेस मूव्ह झाली की नाही झाली? तू म्हणशील ढगात कस काय गेली? तू माणूसच घेऊन गेलाय, ठीक आहे. डिस्प्लेसमेंट झालंय बेटा तिचं. किती डिस्प्लेसमेंट झालं? जल्दी बोलो. बरोबर आहे. सुटकेसवरती फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठे आहे? खाली. इट्स वेट इज डाउनवर्ड्स. दिस इज फोर्स ऑन सुटकेस अप्लाइड बाय ग्रेविटी. तो क्या अपन ये भी कह सकते हैं फोर्स अप्लाइड ऑन सुटकेस बाय मैन इज अपवर्ड्स. आदमी ने ऊपर लगाया, जमीन ने नीचे लगाया, तो एंगल तो 90 ही है. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? ओके. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये अँगल कॅन बी 0, कॅन बी अक्यूट, कॅन बी ऑप्ट्यूज, व्हेरी सॉरी, कॅन बी 90. त्याच्या ह्या केसेस. आता पुढची केस पटपट बोला जरा. वाढत वाढत कॅन हॅपन की इट इज ऑप्ट्यूज. हे डिस्प्लेसमेंट आणि फोर्स
तू म्हणशील सर हे कसं पॉसिबल आहे, फोर्सचा कंपोनंट तिकडे जाईल, जे आपण 11th स्टँडर्ड मध्ये आपण त्या बऱ्याचशा गोष्टी शिकतो, अलग लक्षात. बट इट कॅन हॅपन ऍक्च्युली, ठीक आहे ना, इट कॅन हॅपन. तो मोठा होत होता, अजून काय बोलले बेटा, अरे दे कॅन बी इन द अपोजिट डायरेक्शन, ठीक है ना. तो प्यारे बच्चों ये केस में थीटा होगा, जल्दी बोलो 180. ह्या केसमध्ये थीटा वॉज म्हणजेच ऑप्ट्यूज इज ऑल्सो पॉसिबल. ह्या केसमध्ये थीटा कसा आला होता बेटा आपला, पहिल्या केसमध्ये जल्दी बोलो थीटा इज इक्वल टू 0. दीज मेनी केसेस आर पॉसिबल फॉर वर्क बिकॉज फिजिक्स मध्ये दोन वेक्टर मधला अँगल, जे की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, दोन वेक्टर मधला अँगल कैन बी इन बिटवीन 0 to 180 ओनली. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? सो कोणत्याही दोन वेक्टर साठी दिस इज एप्लीकेबल कि थीटा जो भी होगा वो हमेशा या तो 0 होगा चलेगा, बड़ा हो करके इट कैन बी 180 ओनली, क्योंकि अपन 11th और 12th के अंदर रिफ्लेक्स एंगल नहीं लेते हैं. सर 180 पेक्षा मोठा झाला काय करायचं, डायरेक्शन चेंज करायची, अलग लक्षात. हे सगळं पॉझिटिव्ह घेतलं आपण, अँगल काय घ्यायचं, निगेटिव्ह. चला एफ एस कॉस थीटा, आता आपण ट्रिग्नोमेट्री सुद्धा ऑलरेडी शिकलेलो आहे. पहिली जी केस आहे बेटा, तिथं वर्क डन कसं येईल, पटपट बोला. पहिल्या केसमध्ये बघ ना, फोर्स इंटू, आता 0 टाकला, कॉस 0 इज 1, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, ओके. वर्क डन पॉझिटिव्ह येईल, शिवाय कॅन आय से इट विल बी मॅक्झिमम. अरे बरोबर आहे नाही, पॉझिटिव्ह असेल आणि मॅक्झिमम. सेकंड केसमध्ये अनुष्का वर्क कसं राहील, आपण सिर्फ कह सकते हैं पॉझिटिव्ह. कॉस पहिल्या क्वार्टरमध्ये ॲक्युट एक्स असला की तो ॲक्च्युली काय आहे, पहिल्या क्वार्टरमध्ये येतो, पहिल्या क्वार्टरमध्ये तो, आणि सगळे पॉझिटिव्ह, ठीक आहे. वर्क डन इज पॉझिटिव्ह, परंतु याच्या तुलनेत कसं राहील, कमी. थर्ड केसमध्ये म्हणजेच आपण काय म्हणूया याला, मिनिमम, शून्य झालं ते. चला ह्या केसमध्ये काय झालं बेटा, निगेटिव्ह झालं. आणि लास्ट केसमध्ये बहुत बढ़िया, वर्क डनला मिनिमम नाही म्हणायचं बेटा, हे वर्क डन निगेटिव्ह मॅक्झिमम आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात सर ते मिनिमम नाही, ते मॅक्झिममच आहे, फक्त कसं निगेटिव्ह मॅक्झिमम. लास्टचं एक्झाम्पल द्या मला, शेवटच्या केसचं पटकन. फ्रिक्शन, बेस्ट एक्झाम्पल फ्रिक्शन है की नाही. काय होईल बेटा, फ्रिक्शनल फोर्स, सपोज तुम्ही पुढे मूव्ह करताय तर फ्रिक्शन, तुम्ही म्हणजे आता रिलेटिव्ह मोशन पुढे, तर फ्रिक्शनल फोर्स मागे, है की नाही, दोघांमध्ये अँगल 180. वर्कची कन्सेप्ट झाली का क्लिअर, विथ एक्झाम्पल्स. नेक्स्ट वर्कच्या नंतर कोण बेटा, एनर्जी. व्हाट अबाउट एनर्जी, जल्दी बोलो. हाँ, कॅपॅसिटी टू डू वर्क. एनर्जीला आपण यू सुद्धा लिहितो बरं का, ऑलिम्पियाड किंवा 11वी मध्ये. एनर्जी जनरली आपण काय लिहितो, यू. कायनेटिक एनर्जी असेल तर ई, अलग लक्षात. आता ही जी मेकॅनिकल एनर्जी, आपण मेकॅनिकल एनर्जी शिकलो, ती किती ठिकाणी डिवाइड केली आपण, कायनेटिक आणि पोटेन्शियल. हीट एनर्जी आहे, केमिकल एनर्जी, एनर्जी भरपूर आहे. परंतु काय म्हणतो तुम्ही, एनर्जीमध्ये पहा, आता आपण ज्या फॉर्म्युले शिकलो होतो ना, है की नाही, ते फॉर्म्युले सांगा बरं मला एकदा पटपट. पोटेन्शियल आणि ही यूलाच आपण जनरली पोटेन्शियल बोलतो, इंटरनल बोलतो बरं का. यू म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी, एम जी एच. आता अपन छोटे बच्चे हैं तो अपन एम जी एच कहते हैं, बाद में कॉन्फिगरेशन कैन ऑल्सो बी चेंज्ड, है की नाही. मग स्प्रिंग मधली अशी बरीचशी एनर्जी आहे, ते फॉर्म्युले नाहीत आपल्याला, परंतु पोटेन्शियल एनर्जी इज एम जी एच. पण तरी तुला देऊन ठेवतो पोटेन्शियल एनर्जी किती किती प्रकारची, ग्रॅव्हिटेशनल सुद्धा आहे, इलॅस्टिक पण आहे, अलग लक्षात. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी जर कधी स्ट्रिंग मधली आली, याच्यात नाही येणार तुम्हाला, पण आपल्याला हा स्प्रिंग मधली विचारली, स्ट्रिंग आला माझ्याकडून, स्प्रिंग स्ट्रेच होऊ शकते ती 1/2 के एक्स स्क्वेअर. याच्यामधला जो के आहे ना, छोटा के, याला आपण स्प्रिंग कॉन्स्टंट बोलतो. काय बोलतो बेटा, के इज स्प्रिंग कॉन्स्टंट, ओके. आणि हे बघ, ही स्प्रिंग आहे,
बेटा ह्या स्प्रिंगला एक्सटर्नल फोर्स जर का तुम्ही बाहेर लावला तर ती काय होणार आहे बेटा, ताणली जाणार आहे, राईट. तर या अशा पद्धतीने ती थोडीशी स्ट्रेच होईल का नाही, जल्दी बोलो, अरे सॉर नो. म्हणजेच तुमचा एफ एक्सटर्नल तुम्ही जेव्हा पलीकडे जाता व्हॉट हॅपन्स बेटा, इट ट्रायज टू रिगेन, आणि मग तिचा एफ इंटरनल त्याला मी सफिक्स लावला रिस्टोरिंग. क्या सारे बच्चे बात समज रहे हैं? म्हणजेच तिचं डिस्प्लेसमेंट कुठं होणार बेटा, टुवर्ड्स राईट, त्याला आपण काय म्हणतो एक्स, आणि रिस्टोरिंग फोर्स अपोजिट. लास्ट वाली केस आपण पाहिली होती की नाही, ते एक एक्झाम्पल झालं. दोघांमध्ये अँगल किती आला, 180 आला. हे सगळे 11 मध्ये डिटेलमध्ये, परंतु मी तुला फक्त कळावं म्हणून सांगितलं. क्या सारे बच्चे बात समज रहे हैं? एफ रिस्टोरिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स म्हणतो आपण, ठीक आहे. चला पोटेन्शियल एनर्जी झाली. आता पुढचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी आहे की नाही, सांग रे बेटा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला इट इज 1/2, म्हणजे ती कोणाला डिपेंडंट आहे, मास आणि व्हेलॉसिटी. मासला कशी डायरेक्ट आणि व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरला डायरेक्ट, दोघांना डायरेक्ट आहे. व्हेरी व्हेरी क्लिअर विथ एव्हरीवन. व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड मोमेंटम, प्रथमेश. वैभव, मी काय विचारलं आता, व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन, संदेश सांग रे. अनुष्का सांग. स्पंदन, दोघांमध्ये रिलेशनशिप काय मी विचारतोय. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ पी व्ही. म्हणजे हे नोबेल प्राइज साठी करावं लागतं इन्व्हेन्शन. आपल्याला नोबेल प्राइज नाही पाहिजे, आपल्याला फेसिस लोकांनी जे काही करून ठेवलंय, आणि हे रिलेशनशिप ऑलरेडी मी तुम्हाला दिलेलं आहे. मला जर का क्वेश्चन एक्झाम मध्ये असं विचारला, टू बॉडीज हॅव सेम कायनेटिक एनर्जी, दोन अशा बॉडीज आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी सिमिलर आहे. पहिली बॉडी 1 किलोची आहे, ते पुस्तक बंद कर बाळा, बंद करते वय बी, ते बंद कर, कर बंद. ही लागली हॅनेडीचं वय आपल्याला. अरे इथं बसले ना, तुला नका का काही आहे ना, पण तू शिकून घे ना. तुला लागली शाळेतली सवय, शिक्षकाने विचार, हा थांबा सांगतो. अरे तू कोणाचा नाद मिटवतो, तू स्वतःचा मिटवतोय ना. उत्तर नाही आलं तरी चालेल ना, येत नाही म्हणून तर शिकायला आले तुम्ही. आपल्याला पाहिजे रिलेशनशिप बिटवीन के अँड मोमेंटम, हे ऑलरेडी मी दिलेलं असतं. आता परत शिकवतो. एक बॉडी 1 किलोची आणि एक बॉडी 4 किलोची आहे, दोघांची पण. चल एक एक्झाम्पलच घेऊ आपण. पहिली बॉडी आहे, एक दुसरी बॉडी आहे. ही किती आहे रे, पटपट बोला, 1 kg. ही किती आहे रे, 4 kg. दोघांची पण कायनेटिक एनर्जी सेम. पहिलीची ई तर दुसरीची रेशो ऑफ देअर मोमेंटम काढा. काय म्हटले मला, हात वरती करा. किती जणांना क्वेश्चन कळाला, क्वेश्चन तर कळाला ना. अनुष्का क्वेश्चन नाही कळाला. 1 किलो 1 4 किलो, दोघांची एनर्जी काय म्हणतायत सेम आहे, तर मोमेंटमचा रेशो काढा. आम्हाला मोमेंटम काय तेच माहित नाही भाऊ. हा पटपट बोलत रे. प्रथमेश, अनुष्का, mv मास इंटू वेलोसिटी, रेशो ऑफ द मोमेंटम काढा म्हटले मला, बरोबर आहे. तुला कुठं वेलोसिटी माहिती आहे. आप क्या करेंगे, वी नीड रिलेशन बिटवीन के अँड मोमेंटम. आता वरती बघ करून देतो मी परत एकदा. मला सांगा कायनेटिक एनर्जी म्हणजेच ई, तिला आपण काय लिहितो बेटा, 1/2, थोडं पटापट बोला, एम व्ही स्क्वेअर. मग ह्याच फॉर्म्युला मी असं लिहू का, 1 × mv². असतं. मी एम ला मल्टीप्लाय केलं एम ने. जल्दी बोलो, ऊपर देखो क्या बात सही है. अरे एम च्या ऐवजी एम स्क्वेअर केला, डिवाइड बाय एम केला, बॅलन्स झाला नाही. अरे पटपट बोल, येस और नो. आता मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो बेटा, पी इज इक्वल टू एम व्ही. मग m² v² म्हणजेच कोण, p². मारा रट्टा. E इज इक्वल टू p²/2m. जल्दी बोलो, E इज इक्वल टू p²/2m. मग ते तुला काय काढा म्हणले, P1/P2. काय काढा म्हटले बेटा, P1/P2. काय सेम आहे, एनर्जी. अरे यस और नो. मग विषय मोमेंटमचा आहे. सो फ्रॉम हियर क्या अपन कह सकते हैं, P इज इक्वल टू √2me. याचा हा जो फॉर्म्युला आहे क्लास 12th मध्ये ड्युअल नेचर अँड रेडिएशन मध्ये खूप ठिकाणी वापरणार आपण, थेट क्लास 12th मध्ये मॉडर्न फिजिक्स मध्ये.
मोमेंटम ऑफ पार्टिकल फोटॉन बिटॉन. आता पहा मॉडर्न फिजिक्सचा पाठ झाला. पटकन सांग पी इज रूट 2 एम आला का नाही आला? मला सांग दोन कॉन्स्टंट आहे का नाही? बरोबर रिस्पॉन्ड करे येस सर. कॅपिटल कॉन्स्टंट आहे का नाही? ते बोलले ना दोघांची एनर्जी काय सेम. मग आता पी इज प्रोपोर्शनल टू रूट एम. व्हेरी इझी. मग P1 बाय P2 विल बी, जल्दी बोलो, रूट M1 बाय म्हणजेच रूट ओव्हर म्हणजेच संदेश. कोणाचं मोमेंटम ज्यादा आहे? त्यांचं. म्हणजे त्यांचं लग्न लावून नांदा सुखाने. आयुष कोणाचं मोमेंटम ज्यादा है? शाबाश, इसे कहते फाउंडेशन के बच्चे. सार्थक, प्रथमेश. अरे गोडुल्या तू काय शिकतो? P1 बाय P2 1/2 आहे ना. म्हणजे P1 एक असेल तर P2 किती आहे? अरे काही कळतंय का नाही? P2 इज कळतं का नाही आहे तुला? हे बघ P1 बाय P2 आहे ना हे. मग आता मी असं लिहू का? P1 इज इक्वल टू P2 अपॉन 2. अरे P1 हा P2 च्या हाफ आहे म्हणजेच P2 P1 च्या डबल आहे. सगळ्यांना कळालंय का क्वेश्चन? ठीक आहे, हे एक एक्झाम्पल झालं. ओके, नाईस डिझाईन सर. एनर्जी पोटेन्शियल आणि कायनेटिक, जनरली आपण तिला ई लिहितो. चला आता पुढे. पोटेन्शियल एनर्जी झाली, कायनेटिक एनर्जी झाली. आपण न्यूटनचे इक्वेशन्स वापरलेले आहेत तर त्याची काही प्रॅक्टिस गरज नाही. वर्क एनर्जी थेरम आहे. खालून ऑब्जेक्टला वर फेकलं तर कोणती एनर्जी कशात जाते? कायनेटिक पोटेन्शियल मध्ये. वरून खाली काय होतं? पोटेन्शियल कायनेटिक मध्ये. बर, एनर्जी. पॉवर काय बेटा? पॉवर डिनोटेड बाय, सांग पटकन. पॉवरला काय बोलतो बेटा आपण? वर्क अपॉन टाइम. हा झाला बेसिक फॉर्म्युला. आता तुला माहिती वर्क एनर्जी थेरम केलेलं काम कशात कन्वर्ट होतं? एनर्जी मध्ये. म्हणजेच बेटा मी याला U बाय टी लिहू शकतो. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? भले पोटेन्शियल असो कायनेटिक असो, जनरल U लिहिलं मी, है की नाही? पॉवर इज वर्क अपॉन टाइम. वर्क म्हणजेच एनर्जी. ओके, परत लिहितो एखाद्याला कळायचं नाही. हे बघ, टाइम तर टाइम आहे. पॉवर म्हणजे वर्क, रेट ऑफ चेंज ऑफ वर्क किंवा रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी, दोनों में से कुछ भी चलेगा. व्हेरी क्लियर हो एव्हरीवन? ठीक आहे. बर, पॉवरच्या बाबतीत आता आणखी मी काय करू शकतो मला सांगा? वर्क म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. यस ऑर नो? ऍक्च्युली ते पण लिहिणं चुकीचं आहे. काय लिहायला पाहिजे? जल्दी बोलो. Fs कॉस थीटा बटे टी. फोर्स डिस्प्लेसमेंट अपॉन व्हेलोसिटीला आपण काय म्हणतो? टाइम. सो पॉवरचा आणखी एक फॉर्म्युला कोण आहे बेटा? Fv कॉस थीटा. तुमच्या सिलेबस मध्ये तुम्ही फोर्स इंटू व्हेलोसिटी लावू शकता. व्हॉट इज SI युनिट बाय द वे? SI युनिट ऑफ एनर्जी सगळ्यांचंच लिहू आपण. चला, SI युनिट ऑफ वर्क जूल. जूल. परंतु आपण कसं लिहितो? कॅपिटल जे. CJS युनिट पटकन सांगा. हा, अर्ग. स्मॉल लेटर मध्ये लिहायचं. ओके, चला रिलेशनशिप सांगा. 1 जूल 10⁻⁷. हे माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे ना? चला, एनर्जी सेम युनिट. अरे कळलं का? सेम युनिट वर्क अँड एनर्जी जूल. पॉवरचं युनिट सांगा. वी डिनोटेड बाय W. आणखी एक युनिट सांगा. जूल पर सेकेंड. दोनों चलेंगे. समझे कि नहीं समझे? जल्दी बोलो. ओके, वर्क, एनर्जी आणि पॉवर, दीज आर द फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपण काय शिकलो होतो? साऊंड. साऊंडची काही फारशी गरज पडणार नाही, बट वी हॅव ऑलरेडी स्टडीड. तरी पण साऊंडचे फॉर्म्युला लिहून टाकू. काय काय शिकलो साऊंड मध्ये बेटा? आठवा बरं. साऊंड इज अ, अरे जल्दी बोलो. साऊंड इज नथिंग बट
साऊंड इज लॉन्जिट्युडनल वेव्ह. ओके सर. बरं, लॉन्जिट्युडनलचा अर्थ काय सांगा. पटपट बोला. लॉन्जिट्युडनल वेव्ह नेमकं काय सर म्हणायचं. पार्टिकल वायब्रेट्स. डिस्प्लेसमेंट नहीं कह सकते अपन, है ना. नाही असं नाही म्हणू शकत. असतं यस, डिस्प्लेसमेंट इज देअर. आपण ती डिस्प्लेसमेंट वेव्ह घेतो पुढे, परत त्याला व्हायब्रेट म्हणा. काय म्हणा. डिस्प्लेसमेंट का नका बोलू आता, कारण पार्टिकल जागा सोडत नाहीये, तो फक्त काय करतोय, व्हायब्रेट. अर्थात ते डिस्प्लेसमेंट काढतो आपण, राईट. का बोलतो मी सांगतो की बेटा, जेव्हा वेव्ह ट्रान्सफर होते ना किंवा व्हायब्रेट होते पॅरल अँटी पॅरल, ही काढायला सोपी आहे फक्त. नीट आहे का बरं का. इकडे आपण काय घेतो, डिस्टन्स ऑफ द वेव्ह. काय घेतो बेटा, समजा वेव्ह तिकडे चालली, डिस्टन्स ऑफ द वेव्ह. आणि ट्रान्सफर्स व्हायब्रेशन्स मध्ये दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. सो डिस्प्लेसमेंट यस फॅक्टर इकडे आणि डिस्टन्स डी ऑफ द वेव्ह तिकडे. रिझल्ट ओके होते एव्हरीवन. साऊंड ही कशी आहे बेटा, लॉन्जिट्युडनल वेव्ह. आणि लॉन्जिट्युडनल वेव्हचा अर्थ काय आहे, बोलो. पार्टिकल व्हायब्रेट्स. कसा रे बेटा, पॅरलल टू वेव्ह प्रोपोगेशन. कसा व्हायब्रेट होतो, पार्टिकल व्हायब्रेट्स पॅरलल टू वेव्ह प्रोपोगेशन. मग मला साऊंड वेव्हला जर का शो करायचं असेल तर कसं करू, बघा आता. इकडनं सोर्स आहे, आपण काय म्हणू, इथे सोर्स आहे. कोण आहे बेटा इकडे, भोंगा. सोर्स म्हणजे कोण, भोंगा. डॉपलर इफेक्ट शिकलो होतो काल आपण. अरे भोंगा असेल ना एका ठिकाणी, तिकडून वेव्ह निघतील. बर, आणि इकडे काय म्हणू आपण, ऑब्झर्वर, किंवा आपण याला ऑब्झर्वर नाव दिलं होतं, त्याला लिस्नर नाव जरा परफेक्ट आहे. ऐकेल ना तू, ठीक आहे ना. चला, इकडे भोंगा, इकडे लिस्नर आहे. जेव्हा पण लॉन्जिट्युडनल वेव्ह जाते, तर काल आपण पाहिलं होतं ट्युनिंग फॉर्क. अरे सॉर ना बेटा, ट्युनिंग फॉर्कचे प्रॉंग्स इनवर्ड्स किंवा आउटवर्ड, जर का समजा आउटवर्ड झाले तर काय निघणार, हे निघताना हे झेपतंय का सगळ्यांना. ट्युनिंग फॉर्कचे प्रॉंग्स आउटवर्ड झाले तर काय निघेल निघताना, क्रेस्ट. सॉरी, क्रेस्ट बोललो मी. कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. पहिलं कॉम्प्रेशन आणि पहिलं रेअरफॅक्शन एका वेव्ह मधलं, पहिले ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे हे ऍक्च्युली काय बेटा, थोडं पटापटा बोला. वेव्हची लेंथ लॅम्बडा दिलं होतं तुला मी, आहे की नाही. डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन, असं बोलतो मोर प्रॉपर. आणि सी आणि आर कॉन्स्टिट्यूट्स काय रे बेटा, लॅम्बडा. ठीक आहे. बर, आता पार्टिकल जो मॅक्झिमम व्हायब्रेट होईल, काय बोललो बेटा मी, पार्टिकल जो मॅक्झिमम व्हायब्रेट होईल, तर ते इथे व्हिज्युअलाइज करायला थोडंसं टफ जातं. म्हणून आपण काय करतो का, ही साऊंड वेव्ह कशातनं घुसली बेटा, सारे बच्चे जल्दी बोलो, सॉलिड मधून. तर ती ट्रान्सवर्स पण असते आणि लॉन्जिट्युडनल पण असते सॉलिड मधून जाताना. ठीक आहे. तर अशा केसमध्ये एखाद्या पार्टिकलने मारलेली सगळ्यात मोठी उडी, याला आपण काय बोलतो बेटा, अँप्लिट्यूड. अलग लक्षात आहे की नाही. मग वरती काय आणि खाली काय, इट इज नेव्हर निगेटिव्ह, कारण ते डिस्टन्स आहे. वरती किंवा खाली, जेवढं वरती तेवढं खाली एका वेव्ह मध्ये, बरोबर आहे. बरं, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ वेव्हज पर सेकंड. आणि टाइम पिरियड म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. समजतंय सगळ्यांना. फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. आणि फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय असतो की सेकंदात किती वेव्ह गेल्या, टाइम पिरियड रेसिप्रोकल आहे. पहा, झाली का सगळ्या चॅप्टरची रिव्हिजन. ठीक, आता आपण सुरू करूया न्यूमेरिकल्स. पहा, पहिला क्वेश्चन माझा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिट ऑफ फोर्स. बर, 1 न्यूटन म्हणजे किती डाईन, हे सगळं आता पाठच झालं पाहिजे तुम्हाला. आणि 1 डाईन म्हणजे किती न्यूटन, 10⁻⁵. बॉल वेइंग हाफ kg हॅज कायनेटिक एनर्जी 1 जूल व्हेन इट्स स्पीड इज. पटकन सांगा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी असते, काय म्हणतात आपल्याला हे,
बॉल वेइंग हाफ kg म्हणजे त्याचं मास दिलंय राईट. स्पीड एनर्जी किती आहे बच्चा 1 जूल. सो 1/2 बॉल किती आहे बच्चा हाफ इंटू व्हीचा स्क्वेअर. 2 टू चा काय झालं 4 विल बी व्ही स्क्वेअर. पटकन सांगा व्ही इज काय टू याचा युनिट. एव्हरी युनिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कळतंय का. नेक्स्ट व्हॉट काइंड ऑफ एनर्जी इज प्रेझेंट इन रोटेटिंग व्हील. बेसिकली रोटेटिंग व्हील कळतं ना सगळ्यांना. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन. व्हील जर का क्लॉकवाइज रोटेट होते तर ती व्हर्टिकल आणि ते हॉरिझॉन्टल बात वही आहे. कळलं का बेटा. रोटेशनल मोशन म्हणजे एका फिक्स ऍक्सिसच्या अबाउटची मोशन. एका फिक्स्ड ऍक्सिसच्या अबाउटची मोशन रोटेटिंग विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. पटपट बोल. कळतंय सगळ्यांना. अरे समजतंय का. येस. तर तो ऍक्सिस कुठे असू शकतो हे आपल्याला 12वीला आहे. तर इथं काय म्हणतायत व्हॉट काइंड ऑफ एनर्जी. तो प्यारे बच्चों कायनेटिक एनर्जी उसमें होती है. इलेक्ट्रिकल पोटेंशियल विंड एनर्जी यांचा काही संबंध नाही कारण की ते एका जागेवर फिरणार त्याची पोझिशन बदलणार नाही. पोटेंशियल नाही कायनेटिक एनर्जी. ऑब्जेक्ट ऑफ 10 kg moves with uniform velocity of 2 meter per second. What is kinetic energy possessed by body? Kinetic energy is 1/2 mv square. Directly we can find. Okay. What is the formula for kinetic energy? 1/2 mv square. मला दोन्ही गोष्टी दिल्यात. पहा m किती दिलं बच्चा मला पटपट बोला 10 आणि v चा स्क्वेअर राईट. 2 into 2 एका 2 ला 1 2 झाला कॅन्सल. 10 to the 20 याचा युनिट ऑफ एनर्जी इज joules. So 20 joules. Person lifts luggage of 10 kg at the height of 2 meter above the ground. What is the potential energy possessed by luggage? बेटा ग्राउंड पासून सार्थक लगेज किती वर गेलं पटकन सांगा मला. हा अरे ते 10 किलो लगेज आहे किती वर गेलं. अरे पटापटा बोल ना. मग 2 मीटर काय झाली हाईट. 10 kg काय झालं मास. ऑप्शन मध्ये क्लोज असली की जी किती वापरायचं 9.8. मग आता पहा पोटेन्शियल एनर्जी पजेस्ट. जल्दी बोलो. एम जी एच. एम ला 10 घ्या याला 9.8 घ्या कारण की ऑप्शन क्लोज आहे. 10 घेतलं तरी चालतो. मग थोडा आन्सर काय करायचं मागे आणि 9.8 ने डिवाइड केलं तर आन्सर काय करायचं पुढे. पटकन रिपीट कर. काय बोललो मी 9.8 ने मल्टिप्लाय करतोय पण तू 10 घेतला जादा केलं ना तू. आन्सर काय करा थोडंसं मागे घ्या. 9.8 ने डिवाइड केलं आन्सरला थोडंसं पुढे घ्यायचं. दॅट्स इट. इंटू एच किती बेटा एच 2. सो 9.8 एक काम करूया 10 ने मल्टिप्लाय केलं हे झालं 9.8 मग डबल किती झालं बेटा 196 joules. 10 केलं असतं आपण तर 10 into 10 100 इंटू 2 किती झाले 200. स्लाइटली मागे केलं असतं 200 च्या स्लाइटली मागे जर का आलो तुम्ही 196. व्हॉट इज द एसएन ऑफ पॉवर. थांब रे तुम्हाला सांग रे आयुष. करेक्ट. An object is dropped from certain height. Which of the following statement is correct? अनुष्का सांगा पटपट सांगा. ऑब्जेक्टला जर मी खाली सोडलं अनुष्का ऑब्जेक्टला खाली सोडलं तर अनुष्का काय होईल. नेहमी आपण इनिशियल स्पीड काय घेतो बच्चा 0 आणि इथं तो रपकन आदळल. अरे सॉर नो. आणि इट विल बी आदळिंग विथ मॅक्झिमम स्पीड. समझे की नाही समझे. म्हणजेच काय रे बेटा इट हॅज मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. कारण सोडल्याच्या नंतर आपण शेवटची केस कन्सिडर करतो. अरे इज दॅट ओके. फेकल्याच्या नंतर आपण त्याचा स्पीड 0 होईल असं म्हणतो. लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी स्टेट्स टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम हमेशा कांस्टेंट रहेगी. मैकेनिकल एनर्जी ऑफ द सिस्टम इज इक्वल टू पोटेंशियल प्लस काइनेटिक. सो mgh प्लस 1/2 mv स्क्वायर. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. मैकेनिकल एनर्जी क्या असते बेटा P प्लस K. What is work done in lifting 10 kg at height of 100 centimeter. 10 kg ला 100 सेंटीमीटर तुम्ही वर उचललं म्हणजे कोणती एनर्जी पोटेन्शियल एनर्जी. काय फॉर्म्युला बेटा तिचा mgh. 10 kg ला परत एकदा 90 98 क्लोज ऑप्शन्स आहे. म्हणजे किती घेऊ बच्चा मी 9.8 म्हणजे मला क्लिअर ऑप्शन भेटल. 100 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर आहे बाळा 1 मीटर. या युनिट मध्ये करणं गरजेचं आहे. मी परत परत सांगतोय. सो व्हॉट इज माय करेक्ट आन्सर 98 joules. Which one is incorrect? Sound is a form of energy. Yes sir. Sound energy enables us to hear. पटपट बोलना. Yes sir.
Sound waves are electromagnetic waves. No sir. Sound waves are mechanical waves. Sound waves are mechanical waves. जिथे आपण साऊंड शिकलो तिथे माझ्याकडनंच एक पॉइंट राहिला रिव्हिजन करताना. साऊंडला कशाची गरज आहे बेटा? मीडियमची. आता आवाजच नाही आला का? तर मी तेवढे मोठे व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत पाठवले नाही. हवेतले जे पार्टिकल्स आहेत, मोठे पार्टिकल हे चुकीच वाक्य. अरे मी जे व्हायब्रेशन पाठवले तुमच्यावर पोहोचले, मध्ये मीडियम नव्हतं यार. ही हवा काय करते? मीडियमला व्हायब्रेट कर तुमच्यापर्यंत आणते. लक्षात आलं का? सो ऍक्च्युली साऊंड इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह बरं का. पण कशी वेव्ह रे बेटा? हा, साऊंड इज लॉन्जिट्युडनल मेकॅनिकल वेव्ह असं बोलले की मेकॅनिकल नीड्स मीडियम. आलं लक्षात? EM waves does not need medium. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स त्यातली फेमस कोण आहे आपली? लाईट. म्हणजे तो एक स्पेक्ट्रम आहे अख्खा, त्याच्यातला आपल्या डोळ्याने दिसणारे कलर म्हणजे कोण? लाईट. डज नॉट नीड मीडियम. म्हणून त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आलं लक्षात? कोणत्या वेव्हला नाही लागत बेटा? इलेक्ट्रोमॅग्नेटिक. परंतु मेकॅनिकलचा काय विषय बेटा? मेकॅनिकल नीड्स मीडियम फॉर प्रोपगेशन. झालं का सगळ्यांना क्लिअर आता? चलो वाचा. झालं कळलं का? साऊंड आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक. ते झालं चुकीचं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये कोण येतं? इलेक्ट्रॉनिक मध्ये लाईट नाही, भरपूर सगळे येतात बरं का. ओके. आर फॉर रेडिओ वेव्स. लाईट गेली ना? ठीक आहे, नो इश्यू. रेडिओ वेव्स जाऊ दे, हे स्पेक्ट्रमच अख्खा. ठीक आहे ना? शॉर्टकट ट्रिक आहे, त्यात परत अजून आपले 5 मिनिट जातील. हे आपण कव्हर करू. ठीक आहे ना? चला. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? बोलो. साऊंड वेव्ह आर लॉन्जिट्युडनल वेव्स. पटपट बोलना. ट्रू. Sound waves have low frequency and long wavelength. False. Why? Because sound waves can range from. कन्सेप्ट मध्ये परत लिहू आपण. बोला पटकन, शिकवलेले आपण ऑलरेडी. बोला. साऊंड वेव्स कॅन रेंज फ्रॉम. ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती किती असू शकते बेटा? 20 हर्ट्स. ही जी फ्रिक्वेन्सी आहे जर का लेस दॅन 20 हर्ट्स असेल त्याला काय बोलतो बेटा आपण? इन्फ्रासाउंड किंवा इन्फ्रासोनिक वेव्स. ठीक आहे. ही जर का फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20 किलो हर्ट्स, आता काय बोलतो बेटा आपण? वी कॉल इट ॲज अल्ट्रासाउंड. आणि बेटा ही फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स आणि 20 किलो हर्ट्स ह्या दोघांच्या मध्ये असेल. ट्वेंटी हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स. तर याला कोणती रेंज म्हणतो बेटा आपण? ऑडिबल. इज दॅट ओके विथ एव्हरीवन? ओके. इन्फ्रासाउंड म्हणजे कोणते वेव्स बेटा? त्याला आपण कंपन म्हणतो, जे व्हायब्रेशन्स आपल्या कानाला ऐकायला येत नाही, आहे का नाही? अर्थक्वेक वाले वगैरे, पाण्याच्या वेव्हच्या खालचे वेव्स. अल्ट्रासाउंड म्हणजे कोणते? मोठे डॉल्फिनचे साऊंड, बॅटचे साऊंड्स, आहे का नाही? आणि आपल्याला ऐकायला येणार आहे 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स. चला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक झालं, हे झालं. ओके. सो स्टेटमेंट 2 काय होतं बेटा? फॉल्स. मग आता काय? विच इज करेक्ट? सो स्टेटमेंट 1 ओनली. विच इज करेक्ट?
फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सी इज सिम्पली रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियड. ऑप्शन सी. Which is correct? Speed depends upon nature of the medium. Speed light चा आहे. Yes, because light is a mechanical wave. Depends upon temperature. Yes sir. Explain करतो. बाल मित्रांनो, एक डब्बा आहे ज्याच्यामध्ये पार्टिकल्स आहेत. डब्बा आहे ज्याच्यामध्ये पार्टिकल्स आहे. सपोज 3 पार्टिकल्स आपण घेऊ आणि 2 केसेस घेऊ. एकदा रूम टेम्परेचर घेऊ आपण. समजा टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. किती आहे बच्चा? 27 डिग्री सेल्सिअस. हे टेम्परेचर वाढून मी जर का 50 डिग्री सेल्सिअस केलं, कॅन देअर बी एनी चेंज इन द स्पीड ऑफ द पार्टिकल्स? येस सर. अख्ख्या फिजिक्समध्ये तुम्ही टेम्परेचर वाढवलं की स्पीड वाढवतो. काय बोलायचं माझ्यासोबत? येस, कॉमन सेन्स आहे. इफ यू इन्क्रीज टेम्परेचर then it is simply proportional to what? Speed or velocity of the particle. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? आणि मग स्पीड वाढला की टेम्परेचर वाढणार. मग तो भले साऊंड असो, फक्त तो स्क्वेअर रूट ऑफ टी आहे, ते बाकी नेक्स्ट स्टँडर्ड्स मध्ये आपल्याला. बट स्पीड विल इन्क्रीज द टेम्परेचर. त्यांची मोशन काय होईल बेटा? वाढणार. ठीक आहे ना. डिपेंड्स अपॉन ह्युमिडिटी. येस सर. सॉलिड, लिक्विड, गॅस आपण पाहिले. ह्युमिड एअर असेल तर स्पीड काय होईल बेटा? वाढणार, बिकॉज ऑफ लिक्विड, है की नाही. सो स्पीड ऑफ द साऊंड कशामध्ये जास्त आहे रे बेटा? सॉलिड मध्ये. कशापेक्षा? लिक्विड पेक्षा. आणि मोठा कशापेक्षा बेटा? गॅस. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? गॅस किंवा एअर. हा, काय झालं याचा आन्सर मग आता? डिपेंड्स अपॉन ह्युमिडिटी. इट डिपेंड्स अपॉन all others. Sound wave has frequency of 5 kilohertz and wavelength is given 10 cm. How long will it take to travel 2.5 km? बढ़िया सवाल है. साऊंडच्या वेवला किती लांब जायचंय बच्चा? जल्दी बोलो. एवढं तिला ट्रॅव्हल करायचंय. सो बाळा हा काय दिला मला? डिस्टन्स. काय काढायचं? जल्दी बोलो. हाऊ लॉन्ग, म्हणजे तिला किती वेळ लागल. तो क्या मिलना जरूरी था? स्पीड. स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. सो स्पीड ऑफ द साऊंड वेव्ह आपण फॉर्म्युला शिकलेलो आहे. काय रे बच्चा? स्पीड ऑफ द साऊंड वेव्ह कन्सेप्ट मध्ये लिहायचं राहिलं एकदा. बोला पटकन. व्ही इज इक्वल टू एफ लॅम्बडा. व्ही इज इक्वल टू एफ लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम, सो इट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज व्ही इक्वल टू एफ लॅम्बडा और सिम्पली लॅम्बडा बाय टी. चला आता पहा या क्वेश्चन मध्ये आणि मला सांगा की टाइम किती लागेल. तर मला पाहिजे व्ही ऑफ द साऊंड वेव्ह. सो व्ही इज इक्वल टू काय लावूया आपण? एफ लॅम्बडा. किती दिली बच्चा फ्रिक्वेन्सी मला? 5 किलो हर्ट्स. म्हणजे किती झाली बेटा? 5 × 10⁻³ आणि 10 सेंटीमीटर म्हणजे 10/100 मीटर. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? हे बघ, दिस मच हर्ट्स आणि 10 दिली होती तर 10/100 मीटर. आता काय आलं सगळ्यांना? या साईडमध्ये लिहा ना सगळे युनिट्स. मग आता व्हॉट विल बी माय आन्सर? हा 0 गेला, हा 1 0 गेला, खाली 10⁻1 उरली म्हणजेच 5 × 10⁻². व्हेलॉसिटी म्हणजेच मीटर पर म्हणजेच 500. व्हेरी सॉरी, आपण तर व्ही काढला राईट. आपल्याला काय काढायचं आहे? टाइम. सो इथे काय करणार बेटा? टाइम विल बी डिस्टन्स अपॉन, जल्दी बोलो. यस, ओके, बिकॉज स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. चला डी किती आला बेटा आपला? ऍक्च्युली 2.5 किलोमीटर. म्हणजे याला सिम्पली काय लिहू शकतो बच्चा आपण? अरे 2.5 किलोमीटर आहे, मल्टिप्लाय बाय 1000, 2500. काय आलं? 2500 मीटर डिवाइडेड बाय व्ही किती काढला बेटा आपण? 500. ओके. मीटर पर सेकंड. मीटर मीटर कॅन्सल, खालचा सेकंड वरती जाईल. हे 2 0, हे 2 0 कॅन्सल. 5 5 जा 25. किती सेकंद लागले बेटा? 5. अरे आता सोपं वाटतंय का नाही? हिअरिंग रेंज ऑफ द ह्युमन्स 20 हर्ट्ज टू 20 किलोहर्ट्ज. स्पीड ऑफ द साऊंड इज गिवन. फाइंड वेवलेंथ. जर का फ्रिक्वेन्सी दिली, आता पटकन सांग काय करायचं? वेवलेंथ पाहिजे. स्पीड इज इक्वल टू एफ लॅम्बडा किंवा लॅम्बडा अपॉन
टी काय काढा म्हटले तुला, वेवलेंथ काय वेवले बच्चा ती व्ही टी, व्ही किती दिला 340, फ्रिक्वेन्सी दिली होती मला, एक्सट्रीमली सॉरी. चलो v इज इक्वल टू व्हाट, एफ लॅम्बडा, फाइंड वेवलेंथ, लॅम्बडा विल बी v बाय, पटपट बोल जरा, v बाय एफ, v इज 340, एफ किती दिला बच्चा आपल्याला 500, 0 0 कॅन्सल, 2 ने भाग द्या, इट विल बिकम 25, वरती किती बच्चा 17, राईट. आता ऑप्शनला क्लोज जायचं मला, कोई बात नाही सर, 0 पॉइंट, व्हॉट विल हॅपन, अरे ते डायरेक्ट 170 होईल ना, अराउंड आपण काय करूया 25 6 जा 150, आता उरले 20 झाले 200, म्हणजेच 8 जा 0.68, काय आलं बेटा हे बेटर. सो दुसऱ्या डेसिमल पर्यंत नेहमी प्रॅक्टिस करायची गरज पडते, क्लोज जायचं. साऊंड वेव्स टू हाय फ्रिक्वेन्सी आर अल्ट्रासाउंड, टू हाय याचा अर्थ काय झाला बेटा, फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20 किलो हर्ट्ज, याला हर्ट्ज नाही म्हणायचा, किलो, 20,000 हर्ट्ज. लाइटनिंग आणि थंडर, थंडर इज हर्ड आफ्टर 5 सेकंड्स, स्पीड दिला 340, डिस्टेंस काढा, कैसे करेंगे, अरे स्पीड इज इक्वल टू डिस्टेंस अपॉन टाइम, स्पीड इज इक्वल टू डिस्टेंस अपॉन टाइम, मला डिस्टन्स पाहिजे तर स्पीड इंटू टाइम करा. स्पीड किती बेटा 340, किती वेळ नंतर ऐकायला आली ती 5, 0 5 4 जा 20, कॅरी आली 2, 5 3 जा 15 अँड 2, किती मीटर झालं बेटा 1700 मीटर. गेटिंग, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, मॅन पुशेस कम्प्युटर विथ 15 न्यूटन फोर्स फॉर 20 सेंटीमीटर, वर्क डन करा. वर्क डनचा फॉर्म्युला इथं काय लावून टाकणार आपण, सरळ सरळ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्सेस किती 15 न्यूटन, राइट, मल्टीप्लाय बाय डिस्प्लेसमेंट किती आला बच्चा 20, डिवाइडेड बाय 100 केलो, काय आलं बेटा ते मीटर. सो 5 जा 5 3 जा किती आलं बेटा ते 3 joules. Which is incorrect, work positive, work negative, work 0, या फिर all or none of these. Work can take all the values, negative, positive and 0. मग काय म्हणूया, इनकरेक्ट काय आहे, नन. अरे समझे की नहीं, नहीं. मैकेनिकल टू हीट काय एग्जांपल है, इलेक्ट्रोलाइसिस, केमिकल एनर्जी इंटू लाइट एनर्जी, केमिस्ट्री में झालंच नाही का ते, रबिंग द स्टोन्स, yes, friction, so this is correct. Next, power, 2 devices for 5 hours, एनर्जी किती, पॉवर इज वर्क अपॉन टाइम, किंवा आपण त्याला सिंपली काय बोलतो बेटा, एनर्जी अपॉन टाइम. सो दिस इम्प्लाइज एनर्जी इज पॉवर इंटू टाइम. 500 वॅटचे 2 डिव्हाइसेस आहेत, म्हणजे ही टोटल पॉवर किती झाली आहे का नाही 1000 वॅट. किती तासा करता वापरली 5, सगळं किलो वॅट आवर मध्ये. मला सांगा 1000 वॅट म्हणजेच 1 किलो वॅट, मग पॉवर 1 किलो वॅट आणि किती तास टाइम आहे बेटा 5 आवर्स, म्हणजे किती झालं हे 5 किलो वॅट आवर. मास हाल्ट आणि वेलोसिटी 8 टाइम्स केली तर कायनेटिक एनर्जीला काय फरक पडेल, काय कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जल्दी बोलो, पटपट बोला, 1/2 mv². आता मास जर का हाफ केलं म्हणजेच m2 ला काय म्हणू आपण m1/2 अँड वेलोसिटी 8 टाइम्स केली म्हणजे काय बेटा v2 इज 8 टाइम्स v1. आता मी काय म्हणतो, दिस इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी, डायरेक्ट बोलतो mv, बरोबर का नाही. मग कायनेटिक एनर्जी सेकंड अपॉन कायनेटिक एनर्जी फर्स्ट, बोलो जल्दी. मासला डायरेक्ट पटपट बोलना m2/2
व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरला डायरेक्ट, म्हणजे काय लिहू बेटा, v2 बाय v1 चा, चला m2 किती आहे, m2 m1 अपॉन 2 बटे m1. v2 किती आहे बेटा 8v1 अपॉन v1 द होल स्क्वेअर. v1 ला v1 कॅन्सल, m1 ला m1 कॅन्सल, दिस इज 1 बाय 8, 8 चा स्क्वेअर आला 60 अपॉन 2 म्हणजेच म्हणजे 32 टाइम्स होईल. हार्ड नाही, 1/4 मल्टिप्लाय बाय 4. नन ऑफ दिस, काय म्हणणार बेटा आपण, नन ऑफ दिस. एअर ब्लोन इनटू विच व्हायब्रेट्स, शहनाई. ते गाणं ऐकलं का नाही, शहनाई पाहिलं का नाही तुम्ही. 40 वॅटचे बल्ब 5 तासासाठी वापरले. बोल पटकन, आता केलं का नाही आपण, यू म्हणजे एनर्जी, पॉवर इंटू टाइम बघ. आणि ऑप्शन किलोवॅट आवर मध्ये बेटा 40 वॅट्स म्हणजे 40 डिवायडेड बाय, आता काय झालं हे किलोवॅट, टाइम किती दिला 5 आवर्स, काहीच अर्थ नाही 5, समजे की नाही. तो करिए सॉल्व. 0 0 गॉट कैंसिल, 5 से भाग दो. क्यों, एक काम करो अपन, हाँ 0 0 कैंसिल. 4/100 इज सिंपली 0.04. हे असंच ठेवलं ना आपण, ओके 5 आवर्स. चला 0.4 मल्टिप्लाय बाय 5 किलोवॅट आवर. मग आता 5 4 जा म्हणजे 0. कळतं ना सगळ्यांना हे, 0.20 किलोवॅट आवर. पॉवर ऑप्शन 0.20, नन करून टाका. मॅन मास 86 kg क्लाइम्स 40 स्टेप्स इच 15 सेंटीमीटर हाई, पोटेंशियल एनर्जी काढा. बढिया सवाल. अरे एक माणूस आहे, किती स्टेप चाललाय बेटा तो फ्रॉम द ग्राउंड सरफेस, जल्दी बोलो. 40 स्टेप. बऱ्याच जणांना कळत नाही म्हणून व्हिज्युअलाइज करायला, इकडे बघ ना, स्टेप नंबर 1 2 3 4 असं करीत 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 बरं का रे, किती स्टेप झाल्या 40. आणि प्रत्येक स्टेप किती हाईटची आहे 15 सेंटीमीटर. मग टोटल हाईटला किती म्हणता येईल आपल्याला आयुष, हे बघ ना, ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, असं करीत 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 किती स्टेप झाल्या बच्चा ह्या 40. मग आपण हाईटला किती घेऊ, जल्दी बोलो. ईच 15 सेंटीमीटरची आहे का नाही, 40 इंटू 15 सेंटीमीटर ही झाली टोटल हाईट. तर काय म्हणणं आहे बेटा, आता काय काढा, पोटेन्शियल एनर्जी. सांगा बरं, पोटेन्शियल एनर्जी काय बच्चा, mgh. माणूस कसा आहे 86 kg. अरे पटकन बोल, या मध्ये आलं नाही. बर जी किती घ्यायचा 10 घ्या, आणि आपण आहेत क्लोज करू शकतो आपण. बर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि एच 40 इंटू 15. पण काय करायला बेटा मला त्याला, ते सेंटीमीटर आहे, डिवाइड बाय 100 केलं तर ते मीटर मध्ये होईल. कळतंय सगळ्यांना, मी विथ मीटर या सगळं लिहितोय, ठीक आहे ना. व्हॉट विल हॅपन बेटा, 0 and 0 गॉट कॅन्सल आउट. 5 3 जा, 5 2 जा, 2 2 जा, किती आला बच्चा ते 3 2 जा 6. 6 ने मल्टिप्लाय करा, 6 6 जा 36, कॅरी 3, 6 8 जा 48 आणि 3 51. हा 0 बरं का. आता हे आन्सर माझं कसं झालं, अप्रॉक्सिमेट पोटेन्शियल एनर्जी जूल मध्ये. पहा मी 10 घेतलं म्हणजे आन्सर पुढे गेलं, मागे गेलं, पुढे स्लाइटली पुढे, थोडंच मागे या. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. गर्ल कॅरीज 3 kg फॉर 200 मीटर ऑन लेवल रोड, वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. केलंय आपण हे. अरे ती गर्ल पुढे घेऊन जाईल तर डिस्प्लेसमेंट पुढे जाईल, पण वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इज फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच वेट फोर्स. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं, वेट फोर्स म्हणतो आपण त्याला. ओके, सो एंगल विल बी 90, सो वर्क डन विल बी 0. क्या बाकी सवाल आप घर पे कर सकते हो. शैल वी स्टॉप हियर, गेटिंग.